पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवारांना अभय, व्यवहारामध्ये स्वाक्षरी नसताना थेट संबंध नसल्याची सूत्रांची माहिती. विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री बावनकुळेंकडे सादर. सूत्रांची माहिती. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज महत्वाची सुनावणी. मनसे नेते आणि अॅडव्होकेट नितीन पंडित यांची याचिका. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मुंबईमध्ये दाखल. विमानतळावरती राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घेणार भेट. उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. शिंदे नाईक वाद मिटण्याची शक्यता. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी. सोमवारच्या बैठकीतून मिळाले संकेत. बैठकीमध्ये 26 फेब्रुवारीला होणार निवड. मंत्रालय लाच प्रकरण. मंत्री नरहरी झिरवाळ आज पत्रकार परिषदेतून मांडणार भूमिका. राष्ट्रवादी झिरवाळ यांच्या पाठीशी. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमधून झिरवाळ जाणार. महापौर आणि उपमहापौर पहिल्याच सभेला अर्धा तास उशिरा पोहोचले. मुंबई महापालिकेच्या पहिल्याच सभेमध्ये गोंधळ. मालेगावच्या उपमहापौराचा आडमुठेपणा. काढलेला टिपूचा फोटो पुन्हा लावेन. शाने हिंदकडून खोडसाळपणाचं वक्तव्य. टिपूच्या नावाचं भाजपलाच कौतुक. संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. बारामतीमध्ये अजित पवारांचा 10 फूट उंच ब्रांजचा पुतळा उभारणार. पुतळ्याचं कलकत्तामध्ये काम सुरू. नटराज कलादालनाच्या वतीनं पुतळ्याची उभारणी. 20 दिवसांनंतरही विमान अपघाताचा अहवाल डीजीसीएनं दिला नाही. विमान अपघाताबाबत शंका वाढतायत. रोहित पवारांनी एक्स पोस्टवरून व्यक्त केली खंत. मुलीला सोड नाहीतर बलात्काराच्या आरोपात 8 टाकेन. बारामती पोलिसांना दिली धमकी. पोलिसाच्या धमकीला घाबरून तरुणानं दिला जीव. तिसऱ्या मुंबईसाठी 4000 कोटी. नव्या भुयारी मार्गासाठी 1189 कोटी. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीही नवे संकल्प. अनिल अब्राहम सर्वात लहान अवयव दाती. चिमुकलीनं मृत्यूनंतर 5 जणांना दिलं जीवदान. मालवणमध्ये समुद्रात एकाच वेळी 75हून अधिक डॉल्फिन्सचं दर्शन. चिवला बीच जवळ ड्रोन कॅमेरामध्ये कैद आले इंडियन ओशन हॅम्बक डॉल्फिन. बलाढ्य कांगारूंना हरवत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये धडक. निसांकानं ठोकलं दमदार नाबाद शतक. लंकेनं दिली 8 विकेट्सनं मात.